नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्य सरकारच्या भूसंपादन अधिसूचनेवरून विधान परिषदेत प्रचंड गदारोळ, कामकाज वारंवार तहकूब. भूसंपादनासंदर्भात केंद्राच्या नव्या अध्यादेशानुसार राज्याला नवी अधिसूचना आणावी लागेल, मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत स्पष्टीकरण. मुंबईच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम, परवडणाऱ्या गृहनिर्माणावर नव्या धोरणात भर, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. राज्यातल्या सर्व विभागांचा समतोल विकास करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्याची वित्तमंत्र्यांची विधान परिषदेत ग्वाही. पर्यावरणाचं रक्षण करून देशाच्या विकासाला गती देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकांसाठी भाजपा शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब. मुंबई महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी यशोधर फणसे तर शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या रितू तावडे यांची निवड. आणि अझलन शाह हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडची भारतावर 2-1 गोलनं मात. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. भूसंपादनासंदर्भात राज्य शासनानं अध्यादेश काढला नसून अधिसूचना काढली, मात्र तीही आता अंमलात येऊ शकत नाही. नव्या अध्यादेशानंतर नवी अधिसूचना आणावी लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं. केंद्र सरकारच्या भूसंपादन कायद्यासंदर्भातल्या वटहुकुमाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेवरून विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला. यामुळे सभागृहाचं कामकाज 7 वेळा तहकूब झाल्यानंतर अखेर दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं. परंतु शेतकरी विरोधी अधिसूचना काढत असताना, सभागृह चालू असताना, अधिवेशन चालू असताना या संदर्भामध्ये सभागृहामध्ये व्यापक चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. देशभरातल्या शेतकऱ्यांचा या संदर्भामध्ये प्रचंड प्रमाणावरती विरोध असताना राज्य सरकार रात्रीच्या काळोखामध्ये अधिसूचना काढण्याची का घाई करत आहे, याबद्दलचं स्पष्टीकरण आम्ही सभागृहामध्ये त्यांच्याकडे मागण्याचा प्रयत्न केला. सरकारकडून या संदर्भामध्ये काही उत्तर येत नाही. आमची हीच भूमिका आणि आमची हीच मागणी आहे की राज्य सरकारने ही अधिसूचना तातडीने मागे घ्यावी आणि या भूसंपादनाच्या कायद्या बाबतीमध्ये या सरकारची सुद्धा काय भूमिका आहे या संदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चा व्हावी. दोन्ही सदनांमध्ये या भूमी अधिग्रहण कायद्याच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली पाहिजे आणि ज्या कलम शेतकरी विरोधी आहेत ती बदलली गेली पाहिजेत, या संदर्भात शिवसेनेचा आग्रह आहे. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर टीका करत चर्चेची मागणी केल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सरकारची चर्चेला तयारी असल्याचं सांगितलं. यावर हा विषय गंभीर असून सरकारनं काढलेली अधिसूचना तपासून सर्व गटनेत्यांशी एकत्रित चर्चा करू असं उपसभापती वसंत डावखरे यांनी सांगितलं आणि या संदर्भातला स्थगन प्रस्ताव फेटाळला. राज्यातल्या सर्व विभागांचा समतोल विकास करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 2011-12 पासून वैधानिक विकास महामंडळांना सरकारनं निधी दिलेला नाही, मात्र यापुढे या महामंडळांसाठी निधीची तरतूद केली जाईल असंही मुनगंटीवार म्हणाले. मुंबई शहराचा कालबद्ध विकास करण्याचं आश्वासन देत मुंबईच्या विकासाबाबतचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले. मुंबईच्या समस्यांवरच्या चर्चेच्या प्रस्तावाला ते उत्तर देत होते. सध्या चर्चेत असलेल्या मुंबईच्या नव्या विकास प्रारूप आराखड्यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असून ही समिती विधिमंडळाचं अधिवेशन संपण्याच्या आत प्राथमिक अहवाल सादर करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नव्या गृहनिर्माण धोरणाचा प्रारूप आराखडा तयार झाला असून मे महिन्यापर्यंत त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल. या आराखड्यात परवडणाऱ्या गृहनिर्माणावर भर असेल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मोडकळीला आलेल्या इमारतीतले भाडेकरू 3 वर्ष घराबाहेर असतील तर त्या इमारतींचा विकास म्हाडा पुन्हा स्वतःकडे घेईल असं ते म्हणाले. धारावी विकास आराखड्याला 1 महिन्यात मान्यता देऊ. महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना मालकी हक्काची घरं देण्याची घोषणाही त्यांनी केली. मुंबई पालिकेपासून याचा प्रारंभ करण्यात येणार आहे. नवी मुंबई 235 चौरस किलोमीटर क्षेत्रात नवीन विकास आराखडा करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मानीव अभिहस्तांतरणाबाबतचा निर्णय पुढल्या 2 महिन्यात करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. विधानसभेत आज 3 विधेयकं संमत करण्यात आली. मुंबई शहरातल्या शासनाची मान्यता नसलेल्या प्राथमिक मराठी शाळांना अनुदान देण्याबाबत हे सरकार सकारात्मक आहे, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. माजी दिवंगत सदस्य सा रे पाटील यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव आज सदनानं संमत केला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं 8 ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत दिली. या निमित्तानं सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 14 एप्रिलला जयंती आहे, तर त्यानिमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह समता सप्ताह असा दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं साजरा करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला जे काही ह्या दिलं आहे, म्हणजे महाराष्ट्रातली सामाजिक समता बंधुत्व ज्या ध्येय आणि धोरणं डॉक्टर आंबेडकरांनी समाजाला दिली, तर ती या सप्ताहाच्या निमित्तानं सर्वसामान्य समाजामध्ये जायला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश. आणि त्याच्यामध्ये विविध कार्यक्रमाचे मग प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, दृकश्राव्य जे काही मीडियांच्या माध्यमानं आणि समाजातील जी मोठी मोठी जी समाज कार्य करणारी लोक आहेत त्यांच्या माध्यमानं आणि शासकीय यंत्रणांच्या माध्यमानं 8 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत हा सामाजिक सप्ताह विविध कार्यक्रमाच्या माध्यमानं साजरा करण्याचा या समता सप्ताहाचा उद्देश आहे. विकास आणि पर्यावरण रक्षणाची सांगड घालण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे. नवी दिल्लीत राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या परिषदेत ते आज बोलत होते. भूसंपादन विधेयकामुळे आदिवासी आणि वनजमिनीला कोणताही धोका नाही, मात्र या संदर्भात अपप्रचार केला जात असून तो देशासाठी अहितकारक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. पर्यावरण रक्षणाच्या लढ्यात भारतानं जागतिक नेतृत्व करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हवेचा दर्जा दर्शवणारं नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्सचं अनावरण पंतप्रधानांनी केलं. दिल्ली, मुंबईसह देशातल्या 10 प्रमुख शहरांमधल्या हवेच्या दर्जाविषयी माहिती मिळायला यामुळे मदत होणार आहे. जागतिक तापमान वाढीच्या दुष्परिणामांपासून जगाला वाचवण्यासाठी भारतानं नेतृत्व करायला हवं असं ते म्हणाले. नद्या प्रदूषित होऊ नयेत यासाठी कटिबद्ध राहावं असं आवाहन करताना गंगा नदी स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वस्तू आणि सेवा करासंबंधीचं घटना दुरुस्ती विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात लोकसभेत मांडणार असल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज दिली. ते आज नवी दिल्लीत भारतीय उद्योग महासंघाच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशात कर प्रणालीत सुसूत्रीकरण आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सुधारणा असल्याचं ते हे म्हणाले. तसंच नवीन कंपनी कायद्याच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी शोधण्यासाठी एका गटाची स्थापना केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या माझगाव डॉकनं निर्माण केलेल्या प्रकल्प 75 श्रेणीतल्या पहिल्या पाणबुडीचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते भारतीय नौदलाला हस्तांतरण करण्यात आलं आहे. फ्रेंच तंत्रज्ञानावर आधारित या पाणबुडीची निर्मिती निर्धारित वेळेत पूर्ण झाल्याबद्दल माझगाव गोदीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं संरक्षण मंत्र्यांनी अभिनंदन केलं. आता माझगाव गोदीनं कौशल्य विकासासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नौदल प्रमुख ॲडमिरल R.K. धोवन आदी मान्यवर उपस्थित होते. या पाणबुडीची निर्मिती ही मेक इन इंडियाच्या दृष्टीनं टाकलेलं एक महत्त्वपूर्ण असं पाऊल आहे. येत्या सप्टेंबरमध्ये कलवरीचं जलावतरण करण्यात येईल. स्कॉर्पियन गटातली ही पहिली पाणबुडी आहे. औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज औरंगाबाद इथं संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. नवी मुंबईच्या 111 जागांपैकी 68 जागांवर शिवसेना तर 43 जागांवर भाजपा निवडणूक लढवणार आहे. औरंगाबाद महापालिकेच्या 113 जागांपैकी शिवसेना 64 तर भाजपा 49 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. देशातल्या काही राज्यांपेक्षाही मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी शिवसेनेचे यशोधर फणसे यांची आज फेरनिवड झाली. आज झालेल्या निवडणुकीत फणसे यांनी काँग्रेसच्या वकारुन्निसा अन्सारी यांचा 15 विरुद्ध 8 मतांनी पराभव केला. शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भाजपच्या रितू तावडे यांनी
काँग्रेसच्या विनी डिसूजा यांचा 15 विरुद्ध 7 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत समाजवादी पार्टीचे सदस्य तटस्थ राहिले तर मनसे सदस्य अनुपस्थित राहिले. भारतीय जनता पार्टीचा आज 35वा स्थापना दिवस आहे. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि आपला देश विकसित आणि बलशाली व्हावा यासाठीही प्रयत्न करेल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिलं आहे. पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह काही केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. राजकारण हे सेवा आणि विकास केंद्री असायला हवं असं मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं आयोजित कार्यक्रमात व्यक्त केलं. देशात 80 ते 90% पक्ष घराणेशाहीशी निगडीत आहेत, मात्र भारतीय जनता पार्टी लोकशाही मानणारा पक्ष असल्याचं गडकरी म्हणाले. समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या तर राज्याचा सर्वांगीण विकास शक्य होतो. या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार तसंच राज्य सरकारमध्ये विविध विभाग कार्यरत आहेत. यातलाच एक विभाग म्हणजे सामाजिक न्याय विभाग. या विभागाच्या कामकाजासंदर्भात तसंच विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांसंदर्भात चर्चा करण्याकरता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार सर, 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. भाजपा सरकारचा पहिला अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये सामाजिक न्याय विभागासाठी 11,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आपल्या विभागाच्या प्रामुख्यानं काय योजना आहेत? सामाजिक न्याय विभागाच्या 11,000 रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये अनुसूचित जाती उपयोजनेचा, त्याचप्रमाणे अपंग कल्याण आणि इतर सहाय्य योजनेमध्ये केंद्र सरकारच्या अनेक योजना आणि शिष्यवृत्ती इतर सर्व योजनांचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. एकूण बजेट हा 11,000 कोटीचा केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजना धरून हा बजेट 11,000 कोटी रुपयाचा आहे. तर त्याच्यामध्ये साधारणतः समाजाचा जो सर्वांगी दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकाचा विकास होण्याचं जे ध्येय भारतीय संविधानामध्ये नमूद केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं या अनुसूचित जातीचा, विशेषतः अनुसूचित जमातीचा असेल, इतर मागासवर्गीय समाजाचा, विशेष मागास प्रवर्गाचा आणि ओबीसी समाजाच्या विकासाच्या दृष्टीनं अनेक योजना सामाजिक न्याय विभागाकडे येतात. इतर सहाय्यामध्ये संजय गांधी योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, अशा अनेक योजनांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. बरं सर, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न गेले काही महिने प्रलंबित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूण प्रवेश प्रक्रियेवर सुद्धा बाबत सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तर आपलं सरकार हा प्रश्न कशा प्रकारे सोडवणार आहे? शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये आजच्या घडीला आमच्या महाराष्ट्रामध्ये देशातलं हे पहिलं राज्य आहे जिथं ऑनलाईन शिष्यवृत्ती दिली जाते आणि मोठ्या प्रमाणात आम्ही यावर्षी ऑनलाईन केल्या गेलेल्या आहेत शिष्यवृत्तीचे अर्ज. त्याच्यामुळे शिष्यवृत्ती देण्याची प्रक्रिया अतिशय जोरात सुरू आहे. त्याच्यामुळे शिष्यवृत्तीचा कुठेही प्रॉब्लेम नाही आहे. विद्यार्थ्यांची सर्व ऑनलाईन शिष्यवृत्ती दिलेली जाते आणि त्यासाठी सामाजिक न्याय विभाग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यरत आहे. अनेक योजनांच्या माध्यमानं आता संपूर्ण प्रक्रिया आम्ही ऑनलाईन केलेली आहे आणि त्याच्यामुळे शिष्यवृत्तीमध्ये एकदम सूत्रबद्धता यावी आणि अत्यंत चांगल्या रीतीनं सर्व समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी या दृष्टीनंच सामाजिक न्याय विभागानं आता आखणी केलेली आहे आणि नक्कीच आता मोठ्या प्रमाणावर दरवर्षी जवळपास 30 लाख विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतोय. यावर्षी पण आम्ही मोठ्या प्रमाणात ते लक्ष्य गाठलेलं आहे. सर, जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया जी काहीशी क्लिष्ट होती, त्याच्यात सुलभीकरण करण्यासाठी काय पावलं उचललेली आहेत? जात प्रमाणपत्र हा तसा पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही पाहिला असाल तर अत्यंत क्लिष्ट असा हा विषय होता, परंतु आजच्या घडीला अत्यंत सोपा झालेला आहे. समाजात जात वैधता प्रमाणपत्र देणं हा कायद्याप्रमाणे जे ठरलेलं आहे की ते व्यक्तिगत असल्या कारणानं प्रत्येकाचं जात वैधता प्रमाणपत्र देणं हे वेगळी बाब आहे आणि त्याच्यामुळे आता बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या जातीला 50 वर्षाचा जो दाखला मागितलेला जातो तर तो बऱ्याचदा त्यांच्याकडे नसतो आणि त्याच्यामुळे ते गोळा करताना त्याच्यामध्ये काही अडचणी येतात आणि म्हणून त्याच्यामध्ये थोडंफार जरी वेळ लागत असला तरी पण हे प्रमाणपत्र देणं, कारण कोणतीही जात जे अनेक मार्गाने त्या ठिकाणी फायदा घेत असतो, बोगस जातीचे प्रमाणपत्र गोळा करून अनेक सवलती लाटण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून
हे जात वैधता प्रमाणपत्र कायद्याप्रमाणे आवश्यक करण्यात आलेलं आहे आणि आता आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये हे जात प्रमाणपत्राचे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व एकत्रित करून ते ऑनलाईन पद्धतीनं कशा रीतीनं भविष्यामध्ये देता येतील अजून सोप्या पद्धतीनं देण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस आहे आणि त्या प्रमाणात आम्ही आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण 36 जात वैधता प्रमाणपत्राचे कक्ष निर्माण करण्याचा आमच्या शासनाचा मानस आहे आणि त्या संदर्भात कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ठरलेल्या आणि त्या संदर्भातली आता पुढील कार्यवाही सुरू आहे. लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेलं जे घर होतं त्याचं आता ती प्रक्रिया कुठवर आलेली आहे, म्हणजे ते तिथे स्मारक बनवण्याचा आता सरकारचा विचार आहे, निर्णय झालेला आहे, त्या दृष्टीनं काय सांगाल? लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे घर घेण्याची जी प्रक्रिया आहे तर मला वाटतं हे फार मोठं पाऊल महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी उचललेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1920-21च्या दरम्यान लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जे शिकले आणि त्या ठिकाणी ते राहिलेत तर बऱ्याच लोकांची त्या संदर्भामध्ये ते घर घ्यावं अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती आणि प्रत्यक्षात ती मागणी आता खरी ठरण्याच्या मार्गावर आहे. सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र सरकार, आदरणीय देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्री या सर्वांच्या सहकार्यानं आणि सर्वांच्या प्रयत्नानं ते लंडनमधलं घर बाबासाहेबांचं घेण्याचा महाराष्ट्र सरकारनं यत्न केलेला आहे आणि त्या दृष्टीनेची पहिली जी स्टेप होती ती आता पूर्ण झालेली आहे. भविष्यामध्ये त्या ठिकाणी एक बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं अशी सर्व जनमानसांची इच्छा आहे, ती पण पूर्ण होणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही जे विदेशामध्ये आम्ही जे विद्यार्थ्यांना पाठवतो शिकायला, जे लंडनमध्ये जातात त्या पोरांना त्या ठिकाणी आपल्याला काही 2-4 पोरांचं त्या ठिकाणी निवास पण करता येईल आणि त्यांना एक वेगळा आनंद होईल की बाबासाहेब ज्या ठिकाणी राहिलेत, ज्या ठिकाणी राहून शिकलेत त्या ठिकाणी ही पोरं राहतील तर तो एक आगळा वेगळा आनंद असेल आणि निश्चितच ते एक फार मोठं काम सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या विभागाद्वारे समाजातल्या दुर्बल घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, मग त्यात अपंग आले, अनुसूचित जाती जमातीतले आले, सिनियर सिटीजन्स आले, तर भटक्या आणि विमुक्त जमातींसाठीच्या ज्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी काय प्रकारे योजना आहेत? भटक्या आणि विमुक्त जातीसाठी, इतर मागास प्रवर्गांसाठी अनेक योजना शासनानं राबवल्या आहेत. त्याच्यात मुळातच शासनाचा जो मानस आहे की समाजातील जो दुर्बल घटक आहे त्याचा शैक्षणिक आणि आर्थिक विकास व्हावा, त्याचा सामाजिक विकास व्हावा या दृष्टीनं आमच्याकडे भटक्या आणि विमुक्तांच्या शाळा पण या ठिकाणी निवासी शाळा त्यांच्यासाठी काढलेल्या आहेत. त्यांच्यासाठी शिष्यवृत्तीची सोय पण आपण केलेली आहे, वसतिगृहांची सोय केलेली आहे आणि भटका जो विमुक्त जातीचा शैक्षणिक दृष्टीनं जो मागासलेला वर्ग आहे त्या वर्गाला प्रामुख्यानं मुख्य प्रवाहात आणण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न करण्याच्या दृष्टीनं शासनानं अनेक योजना केलेल्या आहेत. आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आश्रमशाळा त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आहेत, त्यांच्यासाठी निवासी शाळांची पण व्यवस्था आम्ही करतात. म्हणजे अशा अनेक योजनांच्या माध्यमानं त्याचप्रमाणे मागास आमच्याकडे ओबीसी महामंडळ आहे, त्या माध्यमानं आम्ही अनेकांना त्या ठिकाणी कर्ज द्यायचा, त्यांना कुठेतरी आर्थिक दृष्टीनं संपन्न करण्याचा दृष्टीनं पण आमचे प्रयत्न आहेत. पंतप्रधानांनी सध्या कौशल्य विकासावर भरपूर भर दिलेला आहे, तर त्या दृष्टीनं आपल्या विभागातर्फे काही उपक्रम राबवले जाणार आहेत का? माननीय पंतप्रधानांचा जो या संदर्भातला जो विचार आहे मला वाटते या देशाला खऱ्या अर्थानं पुढे नेण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. येणाऱ्या 2020 मध्ये जे म्हटलं आहे की जगातले सर्वात जास्त तरुण जेव्हा या देशात राहतील तर त्यांच्या हाताला काम असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं कौशल्य विकास अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी दिलेला आहे. संपूर्ण राज्यातच कौशल्य विकासाच्या माध्यमानं अनेक जे बेरोजगार आहेत त्यांची बेरोजगारी दूर करण्याचा आमच्या शासनाचा मानस आहे आणि त्या दृष्टीनं सामाजिक न्याय विभागाकडे पण मोठ्या प्रमाणामध्ये ही संधी चालून आली अशी आम्हाला वाटते. आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमानं अनेकांना आम्ही स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन ज्या पद्धतीने देतोच, पण त्याच पद्धतीनं आम्ही त्यांच्या परत कौशल्य विकासाचं पण त्याच ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मार्गदर्शन दिले जाते आणि त्या ठिकाणी अनेकांच्या हाताला कामं द्यायचा आमचं धोरण आहे. हा धोरण परत आम्ही मोठ्या प्रमाणात राबवण्याचा आणि कौशल्य विकासाच्या माध्यमानं अनेक बेरोजगारांना काम देण्याचं आमचं काम आहे. बार्टीच्या माध्यमानं पुढं भविष्यामध्ये अजून ते अत्यंत जोमानं करण्याचा आमचा मानस आहे. सर, रमाई आवास योजनेमध्ये दुर्बल घटकांना विविध जाचक अटींना सामोरं जावं लागतं, तर या अटींमध्ये शिथिलता आणण्याच्या दृष्टीनं काही विचार केलेला आहे का?
रमाई आवास योजना खऱ्या अर्थानं ही अत्यंत चांगली अशी योजना आहे. महाराष्ट्रातील अनेक अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजाच्या लोकांना घरं राहायला नाही आहेत. खऱ्या अर्थाने ही अत्यंत महत्त्वाची योजना राज्य शासन राबवत आहे. अनेकांना आम्ही आतापर्यंत या माध्यमानं घरकुलं दिलेली आहेत आणि त्याच्यातल्या ज्या जाचक अटी ज्या शहरात माध्यमानं मुख्यतः त्याच्यामध्ये जो 7/12चा उतारा म्हटला आहे किंवा त्याच्यासाठी प्रॉपर्टी कार्डची जी अट आहे, तर बरेच लोक अनेक वर्षापासून शहरात सातत्यानं जे राहतात त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या नावानं 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड नसतो, तर त्यांच्यासाठी फक्त काही अडचणी नक्की येत आहेत. परंतु ग्रामीण भागामध्ये आम्ही DRDच्या माध्यमानं मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आम्ही त्याच्यामध्ये आता सर्वात जास्तीत जास्त लोकांना त्याच्यामध्ये घरकुलं देण्याचा आमचा विचार आहे. आणि ज्यांच्याकडे प्लॉट नाही आहे तर अशा लोकांना आमची सरकार आता 50,000 रुपये त्याला प्लॉट खरेदी करण्यासाठी पण देणार आहे आणि त्यांचं घरकुल पण बांधण्याचा विषय आहे. आणि रमाई आवास घरकुल योजनेमध्ये जवळपास 75,000 जे दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत ज्यांच्याकडे आजच्या घडीला जमीन घर बांधायला जमीन नाही तर त्यांना 50,000 रुपये देऊन त्यांना जमीन खरेदी करून त्यांना घरकुल बांधण्याचा आमचा मानस आहे. आणि त्याचप्रमाणे जे खऱ्या अर्थानं BPL संपल्यानंतर APL मधली जी लोक आहेत त्यांना ज्यांना घराची गरज आहे त्यांना पण घर द्यायचा सरकारचा मानस आहे. आणि या रमाई आवास योजनेच्या ज्या अटी आहेत त्याच्यातली अटी आता 7/12ची अटी जी आहेत तर काही ज्या जाचक अटी असतील या अटी काही ठिकाणी शिथिल जर वाटल्या तर कमी करून त्या अटी शिथिल करून नक्कीच त्या सर्व ज्यांना घरकुलाची गरज आहे त्याला घरकुल द्यायचा सरकारचा प्रयत्न आहे. सर, निश्चितच तुम्ही एवढ्या सगळ्या योजना आणलेल्या आहेत त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुद्धा तुमचे नक्कीच काहीतरी प्रयत्न असणार असतील. आणि आपण या माध्यमातून सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून सर्वप्रथम लोकांना इतकी तुमच्या विभागाद्वारे काय काय योजना आहेत त्याची माहिती दिलीत त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे. रायगड जिल्ह्यातल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची दुरुस्ती न झाल्यानं भातशेतीचं होणारं नुकसान आणि त्यामुळे विस्कळीत झालेलं जनजीवन याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी या भागाची पाहणी करण्याचं आश्वासन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज एका शिष्टमंडळाला दिलं. अलिबाग तालुक्यात 1,050 हेक्टर, पेण तालुक्यात 1,643 हेक्टर क्षेत्र समुद्राच्या पाण्यामुळे बाधित झालं आहे. तर पनवेल, उरण, मुरुड, रोहा, माणगाव, महाड, म्हासळा तालुक्यात 1,551 हेक्टर क्षेत्रावर परिणाम झाला आहे. या संदर्भात रायगड जिल्ह्यातले आमदार पंडित शेठ, आमदार धैर्यशील पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्यासह एका शिष्टमंडळानं आज मुंबईत राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं. खार जमीन विभागाकडून निधीची तरतूद अत्यंत तुटपुंजी असल्यानं धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची दुरुस्ती होत नसल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होत आहे असं या शिष्टमंडळानं सांगितलं. यावर कायमस्वरूपी उपाययोजनांचं स्वरूप कसं असावं याबाबतही शिष्टमंडळानं उपाययोजना सुचवल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 2014 मध्ये घेतलेल्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्याच्या कचरेवाडीचे अभयसिंह मोहिते पहिले आले आहेत. ग्रामीण भागात राहूनही अथक परिश्रम आणि ध्येयाचा निरंतर पाठपुरावा करत अभयसिंहांनी हे यश मिळवलं आहे. सलग 4 वर्ष खडतर प्रयत्न करत उपजिल्हाधिकारी पदासाठीची अवघड परीक्षा त्यांनी अव्वल यशानं उत्तीर्ण केली. याआधी 2011 साली विक्रीकर निरीक्षक, 2013 मध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी यश प्राप्त केलंय. ग्रामीण भागातल्या मुलांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कष्ट करण्यात मागं हटू नका, परंतु त्याचबरोबर डॉंकी वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्कलाही तुम्ही तेवढंच प्राधान्य द्या, तर यश तुमचंच आहे. आणि इंग्लिश वगैरे याबाबतचा जो न्यूनगंड आहे ते तुम्ही मनातून काढून टाका. ज्ञानाच्या बाबतीत आपण शहरी भागातल्या कुठल्याही पोरांपेक्षा अजिबात कमी नसतो, हे मी स्वानुभवानं तुम्हाला सांगतो. अभयसिंह यांचं प्राथमिक शिक्षण कचरेवाडीतल्या जिल्हा परिषद शाळेत झालं. ते अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर आहेत. त्यांच्या यशामुळे कचरेवाडीसह मंगळवेढा तालुक्यात आनंदाचं वातावरण असून मोहिते यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मलेशियात सुरू असलेल्या अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज न्यूझीलंडनं भारतावर 2-1 गोलनं मात केली. काल कोरियासारख्या बलाढ्य संघाला बरोबरीत रोखल्यावर भारत आज न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवेल अशी अपेक्षा होती. मात्र न्यूझीलंडच्या आक्रमक खेळापुढे भारतीय संघाला संरक्षक पवित्रा घ्यावा लागला. भारताचा एकमेव गोल आकाशदीप सिंग यानं नोंदवला.
यापुढच्या प्रत्येक सामन्यात भारताला चमकदार खेळ करून विजय मिळवावा लागणार आहे. आजच्या अन्य लढतींमध्ये ऑस्ट्रेलियानं मलेशियावर 3-2 गोलनं मात केली, तर कोरियानं कॅनडाचा 3-1 गोलनं पराभव केला. आणि आता पाहूयात हवामान वृत्त. गेल्या 36 तासात कोकणाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर विदर्भाच्या काही भागात लक्षणीय घट झाली आहे. या काळात राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 24, नागपूर 40-22, पुणे 37-15, औरंगाबाद 37-20, नाशिक 35-16, कोल्हापूर 37-22, रत्नागिरी 33-22, सोलापूर 40-23 आणि अमरावती कमाल 37, किमान 23 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य सरकारच्या भूसंपादन अधिसूचनेवरून विधान परिषदेत प्रचंड गदारोळ, कामकाज वारंवार तहकूब. भूसंपादनासंदर्भात केंद्राच्या नव्या अध्यादेशानुसार राज्याला नवी अधिसूचना आणावी लागेल, मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत स्पष्टीकरण. मुंबईच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम, परवडणाऱ्या गृहनिर्माणावर नव्या धोरणात भर, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. राज्यातल्या सर्व विभागांचा समतोल विकास करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्याची वित्तमंत्र्यांची विधान परिषदेत ग्वाही. पर्यावरणाचं रक्षण करून देशाच्या विकासाला गती देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकांसाठी भाजपा शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब. मुंबई महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी यशोधर फणसे, तर शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या रितू तावडे यांची निवड. आणि अझलन शाह हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडची भारतावर 2-1 गोलनं मात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.